जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा। आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन। कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे। घडे जय त्या श्री कृष्णे वंदू तया ते श्रीराम। जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण। ते वंदू या श्री चरण श्री गुरूंचे। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः। मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय। यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः। तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम। पांडुरंग हरि वासुदेव हरि भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका, श्रद्धेय मंदाताई आणि 18वा अध्याय श्रवण करण्यासाठी उपस्थित असणारे सर्व सात्विक श्रोते, मनपूर्वक सर्वांना अभिवादन करते। 3 गुण आणि त्यांचा जीवावर असणारा प्रभाव असा सातत्याने विषय 18वा अध्याय सुरू झाल्यापासून आपल्या समोर आहे। आज 3 गुणांनुसार सुखाचे प्रकार जे आहेत ते पाहण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे। 36 ते 39 ह्या 4 श्लोकांमध्ये भगवंतांनी या ठिकाणी 3 प्रकारचे सुख म्हणजे 3 गुणांनुसार जे सुख आपल्या वाटेला येतात त्याचं वर्णन जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे। परमपूज्य डॉक्टर काकांची एक ओवी आहे, जीव सुखाचा प्रवासी दुःख जराही नको त्यासी परी दोन्ही ते तो सोसी अनिवार्यपणे। की प्रत्येक जीव जो आहे तो आपल्याला सुख मिळावं म्हणून जन्मल्यापासून सतत प्रयत्न करत असतो, पण ते सुख टिकाऊ आहे, टाकाऊ आहे, मध्यम आहे याविषयी मात्र जे सुखमीमांसा करायला पाहिजे ती मात्र तो कधीही करत नाही। सुख मिळवण्याची अखंड त्याची धडपड चाललेली आहे, पण सुख नेमकं कशात आहे? बरं, सुख आपल्याला हवं आहे हे प्रत्येकाला पटलेलं आहे, ते अखंड असावं असंही वाटतं, पण अखंड सुख नेमकं कशात आहे हा विवेक जो आहे तो मात्र जोपर्यंत आपल्या ठिकाणी होत नाही तोपर्यंत सुख सुख म्हणता आहे दुःख ठाकून आले या प्रकारची जी फजिती आहे ती तुमची आमची सर्वांची चाललेली असते। आणि म्हणून परमार्थामध्ये सुखमीमांसा केलेली आहे आणि ती मीमांसा जी आहे ती मीमांसा ह्या श्लोकांच्या आधारे भगवंत आपल्याशी काय बोलतात ते आपण पाहणार आहोत। 3 प्रकारचं सुख इथे सांगितलेलं आहे, सात्विक सुख, राजस सुख आणि तामस सुख असं 3 प्रकारची जी सुख आहेत ती आपल्या समोर इथे ठेवलेली आहेत। आता सात्विक सुख म्हणजे नेमकं काय आहे तर आत्मविषयक बुद्धीच्या प्रसन्नतेतून जे सुख निर्माण होतं त्याला सात्विक सुख असं इथे डॉक्टर काकांनी आपल्याला त्याची व्याख्या सांगितलेली आहे की आत्मविषयक बुद्धीच्या प्रसन्नतेतून निर्माण होतं त्याला सात्विक सुख असं म्हटलेलं आहे। आता आत्मा हा शब्दच कित्येक लोकांनी नुसता ऐकलेला सुद्धा नसतो, तर मग आत्मिक सुख आणि त्याच्याविषयीची बुद्धीची प्रसन्नता ह्या गोष्टी तर कसं काय जमवून घेणार आहे? मग हे सुख कोणाला मिळतं? आत्मविषयक बुद्धी कोणाची असते तर साधू संत ऋषी मुनी श्री गुरुपदावर आरूढ झालेले जे महात्मे आहेत त्यांच्या ठिकाणी ही आत्मविषयक बुद्धी अखंड जागृत असते। नुसती जागृत असते असंच नव्हे तर ते ब्रह्मविद ब्रह्मैव भवति याप्रमाणे पूर्ण ब्रह्मरूप झालेले असतात, म्हणजे सुखासाठीची धडपड त्यांची पूर्ण थांबलेली असते आणि सुखरूप तत्वच मी आहे असा जो बोध आहे
तो त्यांच्या ठिकाणी पूर्णपणे रुजलेला असतो। त्यामुळे त्यांच्या ठिकाणी जे सुख आहे ते सुख कसं आहे तर ते सुख सात्विक सुख आहे, टिकाऊ सुख आहे, कायमचं सुख आहे आणि त्यामुळे बाहेरून सुखी होण्याचा जो प्रयत्न आहे तो त्यांच्या ठिकाणी पूर्ण थांबलेला आहे। आता हे सात्विक सुखाचं वर्णन ऐकल्यानंतर आपण कसे आहोत हे सगळ्यांना लक्षात यायला काही हरकत नाही की आपल्याजवळ हे खरोखरीच असं अखंड टिकणारं सुख आहे का। आता त्या सुखाचं वर्णन करताना अजून एक डॉक्टर काकांची ओवी आहे, तया आदिना अंत मांगल्याची मूर्तिमंत आनंद कदा ना खंत जगता लागी, की हे सुख म्हणजेच हा आनंद। आता सुख शब्दाची एक व्याख्या आपल्याला माहिती आहे की अनुकूल संवेदनेला सुख असं म्हणतात आणि प्रतिकूल संवेदनेला दुःख असं म्हणतात। अशी सुख दुःखाची जी व्याख्या आहे ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। मग त्याच्या पलीकडचं हे सुख आहे का, आत्मसुख ज्याला म्हणतात ते या दोन्ही संवेदनेच्या पलीकडचं आहे का, तर त्याचं उत्तर आहे हो। कारण ह्या सुखाचं वर्णन केलेलं आहे सच्चित आनंद या 3 पदांचं ज्या वेळेला आपण वर्णन ऐकतो शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यावेळेला अस्तित्व पदार्थ निरपेक्ष अस्तित्वाला सत असं म्हणतात, ज्ञेय निरपेक्ष ज्ञानाला ज्ञेय निरपेक्ष असणाऱ्या तत्वाला चित असं म्हणतात, त्या ज्ञानाला चित असं म्हणतात। आणि आनंद शब्दाची व्याख्या आपल्या समोर ठेवलेली आहे, विषय निरपेक्ष सुखाला आनंद असं म्हणतात। मग आता हे आत्मसुख म्हणजे नेमकं कसं आहे तर विषय निरपेक्ष आहे। व्यवहारामध्ये ज्या वेळेला आपल्याला सुखाचा अनुभव येतो त्या वेळेला अनुकूल व्यक्ती तरी समोर असावी लागते, अनुकूल पदार्थ तरी आपल्या ताटात दिसावा लागतो, अनुकूल परिस्थिती तरी आजूबाजूला असली पाहिजे आणि अनुकूल मनस्थिती सुद्धा असली पाहिजे। एवढ्या सगळ्या अटी तुम्हाला आम्हाला व्यवहारात सुखी होताना असाव्या लागतात। पण हे पारमार्थिक सुख ज्याला म्हणतात ते कसं आहे तर त्याचं उत्तर आपल्या समोर आहे, विषय निरपेक्ष सुख असं असू शकतं का, हा एक महत्वाचा प्रश्न जो आहे तो तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनात आहे की खरोखरीच असं कुठलं सुख असू शकतं का। तर त्याचं उत्तर आपल्या समोर ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेलं आहे की हे आत्मसुख म्हणजे नेमकं काय आहे तर किंबहुना सोये जीवा आत्मयाची लाहे ते वेळी जे का होय तया नाव सुख, की ज्या वेळेला जीव जो आहे तो आत्मस्वरूपाशी पूर्ण ऐक्य पावतो म्हणजेच तेच आत्मतत्व मी आहे असा त्याला पूर्ण बोध झालेला असतो, त्यावेळेला जे काही होतं त्याला आत्मसुख असं म्हणतात। असं ते सात्विक सुख ज्याला म्हणतात ते ह्या पद्धतीचं आहे की मी आत्मा आहे असं एकदा पूर्ण लक्षात आल्यानंतर परत सुखी होण्याची खटपट ज्याला अजिबात करावी लागत नाही असं सुखरूप झालेलं असं जे स्वरूप आहे त्याला आत्मस्वरूप असं म्हणतात। आणि तो जो आत्मा आहे तो मी आहे असा या सात्विक बुद्धीचा पूर्ण निश्चय झालेला असतो। आता आत्मविषयक बुद्धी करायची असेल तर ती सुद्धा कशी पाहिजे तर आपण त्याचे प्रकार ऐकलेले आहेत, सात्विक बुद्धी, राजस बुद्धी, तामस बुद्धी। तर आता हा निश्चय होण्यासाठी पूर्ण सात्विक बुद्धी त्या जीवात्म्याची असली पाहिजे। मग हे सगळं पाहत असताना एक सातत्याने आपण लक्षात घ्यायचं आहे की हे सगळं कशासाठी चाललेलं आहे तर माझी सुद्धा म्हणजे आता इथं बोलणारा वक्ता आणि ऐकणारे श्रोते या सगळ्यांची सुद्धा सतत सुखी होण्याची धडपड चाललेलीच आहे। हे कोणालाही ना कबूल करता येत नाही, कारण बोलणं चाललेलं असेल वक्त्याचं तरी तो सुखी होण्यासाठीच करतो, ऐकणं चाललेलं असेल श्रोत्यांचं तरी ते सुखी होण्यासाठीच करतात, आयोजक जे आहे ते सुखी होण्यासाठीच ही सगळी धडपड करतात। पण हे सुख नेमकं कशात आहे हे जाणून घेण्यासाठी हा सगळा प्रवचनांचा वगैरे आपला काय म्हणतात त्याला प्रयत्न चाललेला आहे। मग आता हे सगळं सात्विक बुद्धीतून जर झालेलं असेल तर त्या सात्विक सुखापर्यंत म्हणजे आत्मसुखापर्यंत तुम्ही आम्ही नक्की जाऊन पोहोचू शकतो। पण यामध्ये जर रजोगुण मिश्रित हे सगळं चाललेलं असेल म्हणजे यातून काहीतरी बाहेरचं मिळवायचं आहे, लोकमान्यता मिळवायची आहे किंवा कीर्ती मिळवायची आहे, पैसा मिळवायचा आहे, असं जर कुठं किंचित जरी लोभ मनामध्ये असेल तर वक्ता काय श्रोता काय सगळे जण काय होणार आहेत या ठिकाणी तर आत्मस्वरूपापासून ढळणार आहेत। म्हणजे सात्विक बुद्धी म्हणजे अगदी भेसळ रहित असणारी सात्विक बुद्धी असं त्या ठिकाणी म्हटलं पाहिजे की यत्किंचित सुद्धा
रजतमाची भेसळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी चालत नाही. आत्मरूप जर मला व्हायचं असेल तर ही भेसळ त्या ठिकाणी अजिबात चालत नाही. आणि म्हणून आपली बुद्धी कशी करायची आहे तर शुद्ध सत्वगुणी. शुद्ध सत्व वाहे वारा भेदाचा नुरे थारा असं डॉक्टर काकांचं एक काव्य आहे. असं शुद्ध सत्व त्या ठिकाणी जर आतमध्ये उत्पन्न झालेलं असेल तर भेद नावाची गोष्ट तिथल्या तिथं विरून जाते, बाध होऊन जाते आणि अभेद तत्व जे आहे तेच मी आहे असा बोध जो आहे तो त्या बुद्धीला त्या ठिकाणी होऊनच जातो. आणि असा बोध फक्त सात्विक बुद्धीतच होऊ शकतो. म्हणून मी जर स्वतःला साधक किंवा भक्त म्हणवत असेल तर माझ्यावर जबाबदारी काय आहे. काकांचा एक सारखा आपल्या समोर मोठा एक संदेश आहे, तो म्हणजे मी कशासाठी वाचत आहे, कशासाठी ऐकत आहे, कशासाठी बोलत आहे, हे सगळं माझ्या स्वभावगत झालं पाहिजे. हे महत्वाचं की नुसतं मुखोद्गत असून चालणार नाही, नुसतं ऐकून चालणार नाही, तर हे माझ्या स्वभावामध्ये पूर्णपणे उतरलेलं असलं पाहिजे. मग माझी बुद्धी सात्विक करण्याचा प्रयत्न करणे याला साधना असे म्हणतात. अशी एक साधनेची नवीन व्याख्या या ठिकाणी आपल्याला घेता येऊ शकते की काय करायचं आहे हे होण्यासाठी. मग आता हे सात्विक सुख जर मला मिळवायचं असेल तर त्यासाठी साधना कुठल्या कुठल्या आहेत त्याचा थोडासा आपल्याला विचार या ठिकाणी करावा लागेल. मग हे सात्विक सुख मिळवताना भजन, ध्यान, नाम, सेवा, कुळधर्म, कुळाचार, वेदांत शास्त्र इत्यादी पारमार्थिक अभ्यासामध्ये रमून गेल्यावर व्यावहारिक दुःखे बाजूला सारून जे सुख मिळते ते सात्विक सुख असते. असा या ठिकाणी काकांनी काय दिलेला आहे आपल्याला तर निर्णय देऊन टाकलेला आहे की भजन, ध्यान, नाम, सेवा. आता सुख मिळवण्यासाठी सात्विक माणसाचे प्रयत्न वेगळे आहेत, तामस माणसाचे प्रयत्न वेगळे आहेत आणि राजस माणसाचे प्रयत्न सुद्धा सुख मिळवण्यासाठी जे चाललेले आहेत ते वेगळे वेगळे आहेत. मग या ठिकाणी आपल्याला सात्विक सुख जर मिळवायचं असेल तर तुम्ही भजनामध्ये तरी रंगून गेलं पाहिजे. आता भजनाचे कार्यक्रम आपण पुष्कळ पाहतो, विशेषतः त्यामध्ये भजनी मंडळांच्या स्पर्धा चाललेल्या असतात. आणि डॉक्टर काका नेहमी आपल्याला सांगतात की तुकाराम महाराजांनी भंडाऱ्यावर भजनाचे कार्यक्रम केलेले नाहीत, कुठल्याही स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतलेला नाही किंवा टाळ, चिपळ्या इत्यादी गोष्टी त्यांच्या साथीला नव्हत्या. तर अक्षरशः 2 गुळगुळीत दगड हातात घेऊन त्याला झांज समजून ते भजन करत असत. आता भजनाचा मुख्य उद्देश काय आहे? चाल चांगली आहे, आजूबाजूची सगळी जी काय संगीताची मैफिल बसलेली आहे त्यांच्या जोडीला पेटी, तबला यांची साथ चांगली आहे आणि मग माझं भजन खूप रंगेल, ह्या पद्धतीचं हे भजन नाही. सात्विक सुख ज्याला मिळवायचं आहे. आता ह्याही पद्धतीचे जे भजनाचे कार्यक्रम होतात त्यामध्ये सात्विकतेमध्ये राजसता थोडी काय झालेली आहे तर मिसळून गेलेली आहे. असे जे बाहेरचे कार्यक्रम आहेत भजनाचे केले जातात, स्पर्धेमध्ये भाग घेतले जातात, मग ते करावं की न करावं, खूप महत्वाचा मुद्दा आहे की ते करावं की न करावं. आता इतरांनी काय करावं हा माझ्या ठिकाणी मूळ प्रश्न नाहीये. तर मी अशा कार्यक्रमामध्ये जरी इतरांच्या बरोबर सहभागी झालेले असले तरी माझं जे लक्ष आहे ते भजनातल्या शब्दांकडे, त्यांच्या अर्थाकडे असणं जास्तीत जास्त गरजेचं आहे. नुसतं ताल चांगला आहे, सूर चांगला आहे, भजनाचा कार्यक्रम 1 तास खूप छान झाला, मैफिल खूप रंगली आणि भगवंताशी एकरूप होण्यासाठी जे करायचं आहे ते मात्र माझ्याकडनं घडलंच नाही तर त्याला काहीही उपयोग होणार नाही. म्हणून भजनाचे कार्यक्रम करायचे नाहीये तर भजनी रंगून जायचं आहे. अवघा रंग एक झाला हे आपल्याला छान अभंग सगळेजण आपण नेहमी ऐकतो. तसा अवघा रंग एक होण्यासाठी भजन नावाची साधना दिलेली आहे. हे भजन भगवंताचं आम्ही जरूर करायचं आहे, पण ते करत असताना कशाकडे लक्ष पाहिजे तर भगवत तत्वाकडे लक्ष पाहिजे. त्याच्या आणि माझ्या आड जे जे विघ्न माझ्याच बुद्धीत निर्माण होतात ते सगळे विघ्न जे आहेत ते दूर करून त्या भगवंताच्या ठिकाणी मला पूर्ण एकरूप व्हायचं आहे. असं जर त्या भजनामागचा हेतू आमचा शुद्ध असेल तर भजनाच्या माध्यमातून सुद्धा सात्विक सुख जे आहे ते तुम्हाला आम्हाला नक्की मिळू शकतं.
त्यानंतर ध्यान एक छान आहे. शिवथरगळीमध्ये ज्या वेळेला आम्ही वर्गाला जातो त्यावेळेला सकाळी 5:30 वाजता त्या ठिकाणी सामूहिक ध्यान नावाचा एक कार्यक्रम तिथं घेतला जातो. म्हणजे ध्यानाच्या काही प्रक्रिया सांगून सगळे जे आलेले साधक आहेत ते त्या ठिकाणी ध्यानाला बसलेले दिसतात. आता शेजारच्याचे डोळे अजून उघडत नाही म्हणून मी गच्च डोळे मिटून ध्यान करत असेल तर ते ध्यान कसं होणार आहे. मग इतरांकडे लक्ष ठेवून जर हे ध्यान चाललेलं असेल तर हे ध्यान काय ध्यान करणार ह्या पद्धतीचे बाकीचे म्हणत राहणार आहेत. मग हे ध्यान सुद्धा कशासाठी करायचं आहे ते चित्ताच्या एकाग्रतेसाठी. ध्यान जे आहे ते बहिर्मुखता आमची कमी करून स्वतःला अंतर्मुख करण्यासाठी ध्यान प्रक्रिया ज्या आहेत त्या तुम्हाला आम्हाला श्री गुरु आणि संत शास्त्र सांगत असतात. मग हे ध्यान करत असताना ध्येयावरून यत्किंचित सुद्धा माझी चित्तवृत्ती विचलित होता कामा नये. अहो हे किती अवघड आहे. 5 मिनिटं सुद्धा सोहम साधना आम्हाला धड बैठकीचं साधन म्हणून करता येत नाही. त्या 5 मिनिटात सुद्धा एखादा क्षण तरी पूर्ण ब्रह्मरूप आम्ही होऊ शकतो की नाही याबद्दल प्रत्येक साधकाला शंकाच आहे. कारण बसलो तर अनंत विचार जे आहेत नामाला बसू दे किंवा ध्यानाला बसू दे सगळ्यांची तक्रार आहे. अहो एरवी आमच्या मनामध्ये इतके काही विचार उमटत नाहीत पण नामाला किंवा ध्यानाला जर आम्ही बसलो तर अखंड काहीतरी विचित्र विचित्र असे विचार जे आहेत ते मनामध्ये उफाळून येतात. मग आता आधी तर हे मनातलं सगळं वादळ शमवायचं असतं. त्यानंतर श्री गुरूंनी दिलेली जी साधना आहे त्याच्यावर चित्तवृत्ती एकाग्र करायची असते आणि ती एकाग्र करता करता जे ध्येय आमच्या समोर ठेवलेलं आहे त्या ध्येयाशी अंतःकरण वृत्ती पूर्ण ध्येयाकार होऊन काही क्षण जर राहिली टिकली तर ते ध्यान जे आहे ते सिद्ध होऊ शकतं. आणि अशा सिद्ध झालेल्या त्या ध्यान करणाऱ्याला हे सात्विक सुख जे आहे त्याचा लाभ नक्की होऊ शकतो. मग आता सात्विक सुख म्हणजे आत्मस्वरूपाचा अनुभव. त्याला त्या ठिकाणी येऊन जे सुख होतं त्याची तोड जगामध्ये दुसऱ्या कशालाच नाही. आणि म्हणूनच सगळे संत आपण पाहतो की किती त्यांना समाजाकडनं त्रास झालेला आहे. स्वतःच्या कुटुंबियांकडनं सुद्धा त्यांना अतिशय त्रास या बाबतीत झेलावा लागतो. आता म्हणजे कुटुंबीय सारखे त्रास देतात असं नव्हे पण कुटुंबियांचं ध्येय आणि त्या साधकाचं ध्येय या दोन ध्येयामध्ये अतिशय तफावत असल्यामुळे जिथं जी विसंगती निर्माण होते त्या विसंगतीचे अनेक पडसाद जे आहे ते त्यांना झेलावेच लागतात. पण तरी सुद्धा आपल्या ध्येयापासून विचलित न होता तितिक्षेच्या जोरावर सगळं शांतपणे. आता डॉक्टर काका म्हणतात तिथं सहन हा पण शब्द वापरायचा नाही कारण सहन केलं म्हटलं की तिथं सुद्धा थोडीशी दुःखाची छटा असते म्हणून त्या ठिकाणी सहनशक्ती हा सुद्धा शब्द चालत नाही. तर अगदी सहजतेने ते सगळं घेणं हे ज्याला जमलेलं आहे तो आपल्या ध्येयाशी काय होऊ शकतो तो पूर्णपणे एकरूप होऊ शकतो. आता सात्विक सुखासाठी भजन पाहिलं ध्यान पाहिलं त्यानंतर नाम आपल्याला सांगितलेलं आहे. नाम हे तर अगदी कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ साधन की ज्याला बाहेरचे कुठलेही उपचार अजून जास्तीचे लागत नाहीत ह्या पद्धतीचं हे नाम आहे. गोंदवलेकर महाराज तर कलियुगामध्ये नाम हाच भगवंताचा अवतार आहे असं सांगतात आणि इतर संत सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने मार्गदर्शन करत असतात. म्हणून अत्यंत सोपं सुटसुटीत असणारं हे नाम हे साधन तुम्हाला आम्हाला करायला खरोखरीच सोपं आहे पण करणाऱ्यांनी ते मनावर घेतल्याशिवाय ते होऊ शकत नाही. मोठी अट काय आहे त्या ठिकाणी तर करणारा जो आहे त्यांनी ते मनावर घ्यावं लागतं. व्यवहारात आपण म्हणतो की अहो मनापासून केल्याशिवाय मनावर घेतल्याशिवाय एकही गोष्ट व्यवस्थित होऊ शकत नाही. आता या ठिकाणी आहे ज्याला मनावर घ्यायचं त्याची जी संकल्प शक्ती आहे ती सुद्धा सात्विक असली पाहिजे. इतर संकल्प करतो आणि ते पूर्णत्वाला नेण्याचा आपण प्रयत्न करतो तसं ज्याचं नाम घेतो त्या नामीशी पूर्णपणे मला एकरूप होऊन राहायचं आहे असा संकल्प करून जो नाम साधनेला बसतो तो हळूहळू त्या नामीशी एकरूप होऊ शकतो. आता हे नाम आणि नामी काय प्रकार आहे हो. नामी म्हणजे नेमकं काय आहे. सगळेजण सांगतात की नाम घेता घेता नामीशी एकरूप झालं पाहिजे. अहो म्हणजे नेमकं काय तो नामी म्हणजे नेमकं काय आहे.
आता जर आम्ही श्रीराम जय राम जय जय राम असं नाम घेत असू तर यातला नामी कोण आहे? तर आपल्या समोर सातत्याने संतांच्या प्रवचनामधून मार्गदर्शन आहे की वाच्यार्थाने जो श्रीराम आहे तो लक्षार्थाने ब्रह्म आहे, वाच्यार्थाने जो पांडुरंग आहे तो लक्षार्थाने ब्रह्म आहे, वाच्यार्थाने जो श्रीकृष्ण आहे वासुदेव आहे तो लक्षार्थाने ब्रह्म आहे। आता ज्याचं मी नाम घेते तो ब्रह्मरूपच आहे आणि ते ब्रह्म आणि मी यांच्यामध्ये पूर्ण ऐक्य आहे असं माझ्या श्रीगुरूंनी सांगितलेलं आहे। हे नाम घेताना जर नामधारकाच्या लक्षात असेल तर नाम घेता घेता तो नामीशी नक्की एकरूप होऊन राहू शकतो आणि असं जिथं ऐक्य पूर्णपणे अंगी बांधतं त्यावेळेला त्या ठिकाणी हे जे सात्विक सुख इथं म्हटलेलं आहे ते सात्विक सुख जे आहे ते पूर्णपणे त्याला मिळू शकतं। नाही तर पुष्कळदा आपण पाहतो की सगळ्या प्रकारच्या आमच्या साधना चाललेल्या आहेत पण आपण म्हणतो चित्ताचं समाधान होत नाही, चित्ताचं समाधान होत नाही। आता चित्ताचं समाधान होत नाही याचं कारण काय आहे? तर कुठंतरी काहीतरी आपली विचारात गल्लत असली पाहिजे किंवा कुठंतरी काहीतरी आपल्या एखादं चित्ताची शुद्धी किंवा शांती ह्या दोन गोष्टी हे सात्विक सुख मिळवण्यासाठी आपल्याजवळ पूर्णपणे कमावलेल्या असल्या पाहिजेत। मग ह्या दोन पैकी कुठंतरी काहीतरी आपल्या जर कमी पडत असेल तर चित्ताचा चैतन्यात लय होण्यासाठी तेच विघ्न म्हणून निर्माण होते। हे काही बाहेरून आलेलं आहे का? अजिबात नाही, आपल्याच ठिकाणचं आहे। मग हे काढण्याचा प्रयत्न जो आहे तो या नामाच्या ध्यानाच्या द्वारे बळजबरीने लक्ष लागत नसतानाही तेच लक्षात ठेवून सतत करणे, याच्याशिवाय या ठिकाणी दुसरा कुठलाही उपाय नाही। गोंदवलेकर महाराज म्हणतात अहो नामात प्रेम येत नाही का तुम्हाला? नसेल येत प्रेम तरी घेत राहा, सहवासाने प्रेम निर्माण होईल। त्या ठिकाणी ते आपल्याला म्हणतात की कुठलाही आपण पाहतो व्यवहारामध्ये सुद्धा की एखादी व्यक्ती अनोळखी असते। आता नवीन लग्न होऊन ज्या वेळेला आपण त्या घरात जातो त्यावेळेला तिथं सगळेच आपल्या परिचित असतात का? अजिबात नसतात, पण सहवासाने हळूहळू त्यांच्यामध्ये प्रेम जे आहे ते आपल्याला निर्माण होताना दिसतं। आता द्वेषही निर्माण होतो, पण आपल्या इथं काय सात्विक जे आहे सात्विक बुद्धीतून सगळं जे चाललेलं आहे त्याचा आपली मांडणी चाललेली आहे म्हणून प्रेम निर्माण होतं असं म्हणावं। आसक्तीरहित प्रेम निर्माण झालं की आपण पूर्णपणे सात्विक सुखापर्यंत पोहोचू शकतो आणि आसक्ती सहित असणारे जे प्रेम आहे तिथं मात्र आशा आकांक्षा अपेक्षा परतफेडीची सगळी डिमांड असल्यामुळे तिथलं सुख जे आहे ते मात्र तिथं बिघडू शकतं। पण इथं सात्विक जो आहे ज्याला आत्मसुख कमवायचं आहे, अखंड असणारं सुख ज्याला हवं आहे त्याच्यासाठी हे सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत। त्याच्यासाठी म्हटलं तर तो सुद्धा अजून तिसरा होतो। इथं प्रत्येकाने समजायचंय की हे माझ्यासाठी मला हे सुख हवं आहे आणि ते मिळवण्यासाठी मला काय काय साधना दिलेले आहेत। नंतर सांगितलेलं आहे की सेवा, सेवेने अहंकार लय जो आहे तो लवकर साधता येतो म्हणून सेवा हे एक परमार्थातलं उत्कृष्ट असं साधन जे आहे ते भगवंताने आपल्या समोर ठेवलेलं आहे। मग आता सेवा करायची आहे, पण कोणाची करायची आहे? आम्ही तर कुटुंबातल्या सगळ्यांची सेवा करतोच आहोत। आता कुटुंबातल्या लोकांची आम्ही सेवा करतो पण तिथं परतफेडीची अपेक्षा आहे। मी माझं कर्तव्य करते हा त्या ठिकाणी अभिमान आहे। मग सेवा कोणाची करायची आहे? तर श्री गुरूंची सेवा करायची आहे, भगवंताची सेवा करायची आहे आणि ती सेवा करत असताना सुद्धा मी सेवा करते असा त्या ठिकाणी अभिमान किंवा अहंकार न होऊ देता माझ्याकडनं त्यांनी सेवा स्वीकारली हे माझ्यावर त्यांनी केलेले खूप मोठे उपकार आहेत। ह्या पद्धतीचा विचार जर साधकाच्या अंतःकरणात असेल तर त्याचं अंतःकरण जे आहे ते शुद्ध आणि स्वच्छ होत जातं। प्रल्हाद महाराज एक खूप अवघड साधना आपल्याला सांगतात मन शुद्ध करण्यासाठी, म्हणून ते त्यांच्या प्रवचनात म्हणतात। प्रल्हाद महाराज साखरखेर्ड्याचे गोंदवलेकर महाराजांच्या परंपरेतले रामदासीच आहेत आणि ते सांगतात की व्यवहारामध्ये तुम्हाला ज्याचा अतिशय राग येतो त्याची सेवा करा म्हणजे अंतःकरण शुद्ध होतं, कारण त्याच्या रागामुळे अंतःकरण मलिन झालेलं आहे। मग त्याच्या रागामुळे जर ते मलिन झालेलं आहे तर त्याची सेवा केल्याशिवाय ते शुद्ध होणार नाही। आता
भांडे आपण घासतो, भांडे कशाने मलिन झालेले आहेत, खरकटे झालेले आहेत, त्याच्यात काहीतरी शिजवलेलं आहे, काहीतरी तिथं राहिलेलं आहे. मग आता ते काढायचं असेल तर दुसरी माती घेऊनच ते स्वच्छ करावं लागतं, मग त्याच्याशिवाय ते स्वच्छ होत नाही. तसं इकडं ज्याचा राग येतो त्याची सेवा केल्याशिवाय अंतःकरण शुद्ध आणि स्वच्छ होऊ शकत नाही. आणि म्हणून आम्हाला देवळातला देव परवडतो पण संत परवडत नाहीत, कारण अशा अवघड अवघड साधना ते सांगतात. कारण देवळातला देव कसा परवडतो, फुलं वाहिले, नैवेद्य दाखवले, नमस्कार ठोकला की आम्ही मोकळे, तोही मोकळा. पण हे संत जे आहेत ते अशा पद्धतीचं आम्हाला ज्या वेळेला निरूपण करून ठेवतात त्यावेळेला ते सगळं काय वाटतं, अवघड वाटतं. म्हणून हयात असणाऱ्या संतांच्या फार कोणी मागे जात नाही, पण त्यांनी देह ठेवल्यानंतर मात्र अनेक जण त्यांच्या दर्शनासाठी रांगा लावून असतात. मग आता हा फरक का बरं पडतो, चालता बोलता जो संत आहे तो आमच्यासारखाच दिसतो म्हणून त्याच्या शब्दावर एवढा विश्वास आम्हाला ठेवता येत नाही. कारण आम्ही मनुष्य बुद्धीनेच त्याच्याकडे काय करतो, पाहतो. पण संतांकडे सुद्धा ईश्वर बुद्धीने पाहण्यासाठी सात्विक बुद्धीचीच आवश्यकता आहे. आता परत आहे की सात्विक बुद्धी कशा आहेत, राजस कसा आहे ते आपण पाहिलेलं आहे. नंतर कुळधर्म कुळाचार. आता कुळधर्म कुळाचार यांचं पालन करत असताना आमच्या पूर्वजांनी काय आमच्या मागे कटकट लावून ठेवली असं जर मनात ठेवून ते आम्ही सगळं करत असू तर कुठंतरी काहीतरी आमचं चुकत आहे. मग कुळधर्म कुळाचार कशासाठी करायचे आहे तर ते निष्काम भावनेने जर आम्ही करत राहिलो तर त्यामध्ये चित्तशुद्धीची व्यवस्था जी आहे ती त्या ठिकाणी होऊन जाते, असं तुकाराम महाराजांच्या अभंगाचं प्रमाण आहे असं डॉक्टर काका नेहमी सांगतात. मी पण डॉक्टर काकांच्या आडून बाण मारण्याचा प्रयत्न करते, ते सोपं जातं कारण बोलायला की तुम्ही हे कुठं ऐकलं असं विचारलं तर काका म्हणतात त्यांकडनं हे सगळं मी ऐकलेलं आहे. मग कुळाचार, त्यानंतर वेदांत शास्त्राचा अभ्यास. आता हा वेदांत शास्त्राचा अभ्यास करत असताना किंवा ही सगळी साधना जी आहे ती साधना करत असताना सुद्धा डॉक्टर काकांचं एक सांगणं आहे, स्वबुद्धीच्या गाढवावर बसून जर परमार्थाचा प्रवास आम्ही करायला लागलो तर कुठंतरी काहीतरी त्रुटी राहण्याची, चुका होण्याची काय आहे तर शक्यता आहे. म्हणजे स्वतःच्या बुद्धीने ज्या वेळेला आपण अभ्यास करतो त्यावेळेला मी केलं, मी हे वाचलं, मी ते समजून घेतलं असा जो मीपणा आहे तो आपल्याला बाजूला करता येत नाही. पण संतांच्या संगतीमध्ये अखंड राहण्याचा परिणाम एक असतो की त्यांनी हे समजावून सांगितलं म्हणून हे अवघड असून सुद्धा मला कळलं. मग या ठिकाणी आपला मीपणा असतो का संतांची महत्ता त्या ठिकाणी आहे, तर संतांची महत्ता त्या ठिकाणी आहे की त्यांनी समजून सांगितलं, त्यांनी पटवून दिलं, अन्यथा हे मला कधीच पटलं नसतं. मग संत जे आहेत त्यांची संगत घेत घेत जर आम्ही परमार्थाचा प्रवास केला तर मार्ग सापडे सुगम असं समर्थ आपल्याला म्हणतात की संतांच्या सहवासामध्ये परमार्थाचा मार्ग जो आहे तो अत्यंत सोपा होऊन जातो. आणि त्यांचा सहवास नसेल, त्यांचं बोट धरलेलं नसेल, त्यांना बरोबर घेतलेलं नसेल तर हा परमार्थ जो आहे तो सोपा असून सुद्धा तुम्हाला आम्हाला अत्यंत अवघड असा होऊन बसतो. आणि म्हणून सात्विक सुख ज्याला प्राप्त करून घ्यायचं आहे त्यांनी संतांची संगत धरली पाहिजे. समर्थांची एक छान ओवी आपल्या समोर आहे, जयास वाटे देव पहावा तेणे सत्संग धरावा, सत्संगा वीण देवाधिदेवा पाविजेत नाही. सत्संगाशिवाय देव नावाचं तत्व कळूच शकत नाही. आता इथं पहावा शब्दाचा परमार्थामध्ये अर्थ असतो जाणावा. पहावा म्हणजे फक्त डोळ्यांनी पहावा असं नाही, तर देव हे पाहण्यापेक्षा परमार्थामध्ये जाणण्याचा विषय जास्ती आहे. आणि तो जाणून घ्यायचा असेल तर जाणत्याचे पाय धरावे, जाणत्याची संगत करावी असं समर्थांनी आपल्याला एक जाणपण निरूपण नावाचा समासच आपल्या समोर ठेवून दिलेला आहे. हे सगळं कशासाठी आपण पाहतोय की ह्यामध्ये जर आपण रंगलो आणि आपली चित्तवृत्ती जर ह्या साधना करता करता तिथं एकाग्र झालेली असेल तर व्यावहारिक दुःखाचा सहजच त्या ठिकाणी काय होऊन जातो तो विसर पडून जातो. आणि म्हणून मंदातेंचं एक महत्वाचं वाक्य आपल्या समोर आहे की कलियुगामध्ये संत संगतीत मनापासून रमून गेलेल्याला मोक्षच मिळालेला असतो. तो काही आता नंतर वेगळा असा काही
नसतो. जेव्हा आपण सत्संगतीत असतो आणि ज्या वेळेला आपल्याला बाह्य जगाचा काही काळ का होईना पण विसर पडतो, त्यावेळेला त्यांच्या संघामध्ये आपल्याला तो मोक्षाचाच काय असतो तो अनुभव असतो. या पद्धतीने इथं की व्यावहारिक दुःखे जे आहेत ते सगळे त्या ठिकाणी बाजूला होतात आणि त्या संघामध्ये तुम्हाला आम्हाला नक्की विसावा मिळतो. संघ सुखकर सज्जनांचा असं मंदाताईंचं एक काव्य आपल्या समोर आहे. आता हे सगळं करत असताना महत्वाचं काय आहे की ह्या सगळ्या साधना करत असताना अगदी अनेक जन्माचे आपल्यावर संस्कार आहेत ते बहिर्मुख होऊन जगात रमण्याचे, प्रपंचामध्ये रमण्याचे, देहामध्ये रमण्याचे, या सगळ्या संस्कारांना बाजूला करून मुळाकडचा हा जो प्रवास करायचा आहे त्यावेळेला प्रत्येक साधकाला मानसिक दृष्ट्या अतिशय शमदमाचा अभ्यास करता करता काय होतं या ठिकाणी तर शमदमाचा अभ्यास करावा लागतो. आणि शमदमाचा अभ्यास करत असताना त्याला सुरुवातीला तर नक्कीच ते सगळं जड जातं, पण सुरुवातीला अतिशय कठीण असणारा हा मार्ग जो अवलंबतो आणि त्या पद्धतीने संतांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या साधना मनापासून करतो, त्याच्या चित्तातून हळूहळू प्रपंचाविषयीची ओढ कमी होते आणि भगवंताकडची ओढ जी आहे ती वाढीस लागते आणि त्याला भगवंताविषयीचं प्रेम वाढीस लागणं यालाच तर भक्ती असं म्हणतात. मग अशा भक्तियुक्त अंतःकरणाने ज्या वेळेला तो भजन पूजन करायचं प्रयत्न करतो, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, ह्या पद्धतीचं त्याचं अंतःकरण तयार होतं. आता सहज प्रवृत्तीच्या हे सगळं विरुद्ध असल्यामुळे सुरुवातीला याचा त्रास होतो. उदाहरण आहे आपल्या समोर, पाण्याचा प्रवाह ज्या दिशेने चाललेला आहे त्या दिशेने पोहायला काहीच त्रास होत नाही, पण उलटीकडे जर पोहणारा पोहत असेल तर त्याला त्रास होतो. किंवा सायकल चालवताना आपल्याला माहिती आहे की समोरून वारा येत असेल तर सायकल चालवणाऱ्याला काय होतो, त्रासच होतो. ती सायकल कितीही पॅडल मारलं तरी ती वेग घेऊ शकत नाही. तर त्या पद्धतीने इकडं सुद्धा की उलट्या प्रवाहाने समाज एकीकडे चाललेला आहे, लोकप्रवाह एकीकडे चाललेला आहे आणि साधक मात्र लोकांच्या मताप्रमाणे विरुद्ध दिशेला चाललेला आहे. पारमार्थिक दृष्ट्या तो व्यवस्थित चाललेला आहे, पण इतर लोकांच्या समजुतीमध्ये मात्र तो लहान वयातच कुठेतरी भलतीकडे चाललेला आहे असा समज त्या ठिकाणी निर्माण होतो. परंतु सात्विक वृत्ती, सात्विक धृती, सात्विक बुद्धी ही जसजशी आपली वाढत जाते तसतसं त्या ठिकाणी प्रपंचाला गौणत्व येत जातं आणि परमार्थ जो आहे तो मुख्यत्वाने करायचा विषय आहे हे लक्षात आल्यानंतर आपण ह्या सर्व साधना पद्धती धरून ठेवतो. समाजाकडनं कितीही त्रास झाला तरी साधनेची आपली चाललेली गाडी डिरेल होऊ शकत नाही आणि मग असा जो साधक आहे तो मुक्कामाला नक्की पोहोचतो. आता सुरुवातीला त्रास पण नंतर अमृतासारखं फळ जे आहे ते या ठिकाणी मिळतं आणि म्हणून सात्विक सुख जे आहे ते सुरुवातीला आपल्याला शमदमाचा कितीही त्रास सोसावा लागला तरी सुद्धा ते मिळवण्याचा प्रयत्न साधकाने काय केला पाहिजे तर नक्कीच केला पाहिजे. तर त्याला कसं सुख मिळणार आहे तर टिकाऊ सुख, अखंड सुख. आता संतांच्या मुखातून जे सगळे काव्य बाहेर पडलेले आहेत किंवा त्यांनी लिहून ठेवलेले आहेत त्याला आपण अभंग म्हणतो, न भंगणारे. आता ते न भंगणारे शब्द त्यांच्या मुखातून कुठून बाहेर पडलेले आहे, न भंगणारं सुख त्यांना प्राप्त झालेलं आहे, न खंडित होणारा आनंद त्यांना प्राप्त झालेला आहे आणि मग या सात्विक सुखामध्येच त्यांनी लिहिलेले जे अभंग आहेत, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे, या पद्धतीने त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण आनंदाचा अनुभव किंवा समर्थांचं आनंद वनभुवनी स्वप्नही जे त्यांनी पाहिलं ते मोठं स्वप्न पाहिलेलं आहे, उगीच थोडं थोडकं असं स्वप्न पाहिलेलं नाही. तर आपल्या सोबत हे सगळं भारत देशाचं सुद्धा आनंद वनभुवनच तयार व्हावं असं स्वप्न त्यांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि ते प्रत्यक्षात उतरताना सुद्धा समर्थांना त्याचा अनुभव आलेला आहे. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की असं सात्विक सुखामध्ये ते प्राप्त करून जो रममाण होणारा आहे त्याला योगिया होय दिवाळी निरंतर, की त्या योग्याला ज्यांनी आत्मस्वरूपाशी योग साधलेला आहे
त्याला अखंड दिवाळी आहे. आणि अखंड दिवाळीमध्ये काय आहे तर दिवाळीचे 4 दिवस अत्यंत आनंदाने घालवण्याचा आपल्या सगळ्यांचाच मानस असतो की 4 दिवस तरी बाकी सर्व गोष्टींचा विसर पडला पाहिजे आणि हे 4 दिवस तरी प्रत्येकाने एकमेकाशी आनंदाने व्यवहार केला पाहिजे आणि 4 दिवस अत्यंत आनंदात राहिले पाहिजे. मग ह्यांचे तर सगळेच दिवस आनंदात. योगिया निरंतर दिवाळी म्हणजे सगळेच दिवस जे आहे ते प्रत्येक क्षण आनंदात घालवण्याची कला त्यांना सात्विक बुद्धीमुळे सात्विक धारणेमुळे त्यांना प्राप्त झालेली असते. आता दुसरं सुख जे आपल्या समोर ठेवलेलं आहे त्याला राजस सुख असं म्हटलेलं आहे. आता हे पहिलं सुख भगवंताच्या भजनात रंगल्याने प्राप्त होतं असं आपण पाहिलं. आता हे दुसरं सुख जे आहे ते कशामुळे प्राप्त होतं तर विषय आणि इंद्रिये यांच्या एकत्रीकरणातून यांच्या मदतीने जे सुख जीवात्म्याला प्राप्त होतं त्याला राजस सुख असं म्हटलेलं आहे. आता विषय जे आहेत शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 विषय आणि दुसरे मानस 5 प्रकारचे आपल्या समोर काका विषय ठेवतात. यश कीर्ती प्रतिष्ठा सत्ता संपत्ती मान सन्मान या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा आपल्याला लोकांच्या संगतीने प्राप्त होणाऱ्या आहेत. मान सन्मान लोकांमध्येच होतात. एकटं आपण राहिलं तर मान सन्मानाचं काही काय नाहीये संबंध नाहीये. पण लोकांमध्ये मिसळल्यानंतर त्यांनी आपल्या कार्याची दखल घेतल्यानंतर मान सन्मान होतात किंवा अपमान तरी होतो. तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे की जो मान इच्छिल तो अपमान पाविल की ते दोन्ही द्वंद्व आहेत. शेवटी मान सन्मान सुख दुःख हे सगळे व्यावहारिक जीवनातले द्वंद्व आहेत. व्यवहार करताना या दोन्हीपैकी एक फळ त्या साधकाला नक्कीच मिळत असतं. व्यवहार करणाऱ्याला नक्कीच मिळत असतं. त्याच्यातून कोणाचीही सुटका नाही. फक्त सात्विक बुद्धी ज्याची विकसित झालेली आहे तो सुखे संतोषाने यावे दुःखे विषादाने भजावे अशी त्याची पूर्ण तयारी झालेली असते. पण ज्याने हा अभ्यास केलेला नाही त्याच्या अंतःकरणावर मात्र सुखाच्या असू दे किंवा दुःखाच्या असू दे सुनामी लाटा आदळत असतात आणि अशा लाटा जिथं आदळत असतात त्या ठिकाणी अंतःकरण जे आहे तेही पूर्ण अस्थिर होऊन गेलेलं असतं. आणि भगवद्गीता तर आपल्याला शिकवते अस्थिर अंतःकरणामध्ये आत्मसुखाचा कधीही अनुभव येऊ शकत नाही. अशांतस्य कुतः सुखम की जर तुम्हाला सुख हवं आहे अखंड सुख हवं आहे तर अंतःकरणाची चंचलता घालवून त्याला निश्चळ करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. मग असं निश्चळ तत्व कुठलं आहे. आता या विषयांमधून मिळणारं सुख कसं आहे तर विषयांमधून मिळणारं सुख जे आहे त्याला आगामापायी असं म्हणतात. येणारं आणि जाणारं. ते येणारं आहे जाणारं आहे. विषय समोर आहे तोपर्यंत त्याचा भोग. बरं पुष्कळदा असंही आहे की विषय समोर आहेत भोगण्याची सगळी साधनं समोर आहेत पण भोगण्याची क्षमता शरीरामध्ये नाही. एक तर क्षमता तरी नसते दुसरं अंतःकरण वृत्ती तरी साथ देत नाही. सगळं काही समोर असतं पण तरी अंतःकरण जे आहे ते जर आपल्याला सात्विक बनवता आलेलं नसेल तर असलेल्या ह्याच्यामध्ये सुद्धा दुःखच दुःख अनुभवाला येतं. एक छान छोटंसं उदाहरण आपल्या समोर आहे की अत्यंत आवडीची एखादी भाजी आपल्या मनामध्ये असते. मग ती भाजी विकत घेऊन येतानाच आणणाऱ्याने ठरवलेलं असतं. आता समजा दुधी भोपळा आणलेला आहे तर आता दुधी भोपळा आणतानाच ठरवलेला आहे की त्याची कोफ्ता करी झाली पाहिजे आणि ती जर ताटात नाही दिसली तर काय होऊन जातं मग पापड मोडतात. आणि डॉक्टर काका म्हणतात जितके पापड जास्ती मोडतात तितके आम्ही चंचल अंतःकरणाचे आहोत आणि जितकी अंतःकरणाची चंचलता आहे तितकं दुःख काय आहे जास्ती आहे. दुसरं रजोगुणी माणसाचा अजून एक स्वभाव आहे की आपल्या घरी आपल्याला ती कोफ्ता करी खायला मिळाली नाही 2-3 दिवसांनी आपण दुसऱ्याच्या घरी कोणीतरी आपल्याला म्हटलं आणि आपल्याला जेवायला बोलवलं म्हणून आपण तिथं गेलो आणि अचानक आपल्याला ती कोफ्ता करी दिसली. आता ती तिथं आपल्याला भगवंताने ती दिलेली आहे असं म्हणून तरी आनंदाने खाता यावी ना. पण नाही रजोगुणी माणूस तसं खाऊच शकत नाही कारण सुखाने जगण्याची विद्याच त्याला माहिती नाही. मग तो त्या ठिकाणी पहा त्यांनी केली तू नाही केली या पद्धतीने तिथं काय आहे तर परत दुःख आणि दुःख. पाहिजे असतं सुख
पण मनोरचना तशी नसल्यामुळे भोगतो मात्र तो दुःख. ह्या पद्धतीने त्याच्या अंतःकरणामध्ये सतत दुःख नको असून सुद्धा मनाला वळण नसल्यामुळे, विचारांना वळण नसल्यामुळे तो सतत दुःखच दुःख भोगत राहतो. मग विषय आणि इंद्रिय. एक छान वाक्य आपल्या समोर आहे की या विषय सुखामधली अनित्यता जर काढून टाकली तर जे काय उरतं त्याला आनंद असं म्हणतात. आता विषय आणि अनित्यता ही इतकी जोडी आहे, कारण विषय सुख हे अनित्यच आहे. ज्या देहाच्या साह्याने आम्हाला ते भोगायचं आहे तो आमचा देह कसा आहे, विकारशील आहे. त्याची क्षमता कधी जास्ती आहे कधी नाही. डॉक्टर काका स्वतःच एक उदाहरण सांगतात की मी तरुण असताना पायऱ्या ज्या वेळेला चढायचो त्यावेळेला 2-2 पायऱ्या सोडून एकदम 3ऱ्या पायरीवर उडी मारून ती चढत असेल. आता वय झालेलं आहे, आता एक पाऊल टाकताना सुद्धा जड जात आहे. म्हणजे शरीराद्वारे जे सुख भोगायचे होते ते आता म्हातारपणी तर नक्कीच काय होऊन जातात. वय जसं वाढत जातं तसं ती क्षमता जी आहे ती आपली कमी कमी होत जाते. मग आता जे शरीराच्या क्षमतेवर अवलंबून आहे, जे प्रारब्धाने मिळणाऱ्या गोष्टीवर अवलंबून आहे आणि जे भोगत असताना बाहेरची परिस्थिती सुद्धा अनुकूल पाहिजे याच्यावर, म्हणजे दैवावर पण अवलंबून आहे. आता इथं दैव शब्दाचा अर्थ काय आहे आपल्या समोर आहे की आपलं जे शरीर आहे त्या प्रत्येक शरीराच्या इंद्रियाची एक देवता आहे आणि तिचा आपल्यावर अनुग्रह असल्याशिवाय भोग भोगता येत नाही. साखर कारखानदार आहे पण शुगर वाढलेली आहे. मग साखरेचे पोते एवढे घरात असून सुद्धा त्याला साखर खाण्याचं सुख मिळू शकत नाही. पैसा भरपूर आहे परंतु पाहतो आपण की कित्येक श्रीमंतांच्या घरी असे मुले जन्माला येतात की ते जन्मतःच पांगळे असतात. मग धट्टी कट्टी गरिबी बरी पण लुळी पांगळी श्रीमंती नको असं एक म्हण आपल्या समोर आहे. मग ह्या पद्धतीने बाहेरून येणार, त्यानंतर शरीराच्या क्षमतेवर अवलंबून असणार आणि जे काय विषय सुख भोगण्यासाठी आपण वस्तू घरात आणतो त्या वस्तू सुद्धा कशा आहेत, कायमच्या तितकं सुख देणाऱ्या आहेत का? शेवटी यंत्र आहेत सगळे. कूलर झालं काय, एसी झालं काय, मोबाईल झालं काय, हे सगळे यंत्र आहेत. या यंत्रांच्या माध्यमातून सुखी होण्याचा आपण कितीही प्रयत्न केला तरी या यंत्रांना एक डाग लागलेला आहे आणि तो म्हणजे ते कायम स्वरूपी साथ देऊ शकत नाही. आता मोबाईलचं चार्जिंग संपलं काय करणार? गाडी चालवण्याचा आनंद लुटता लुटता पेट्रोल किती भरलेलं आहे त्याच्याकडे लक्षच नाही आणि गाडी चालवताना पेट्रोल संपलं काय करणार? गाडी पंक्चर झाली. आता गाडीचं सुख भोगण्यासाठी म्हणून बाहेर पडलेले आहोत आणि त्याच्यामध्ये इतक्या गोष्टी येतच जातात. आमची इच्छा असो किंवा नसो या गोष्टी अचानकपणे उद्भवतात आणि हे जे सुख आहे विषयातलं त्याचा त्याच ठिकाणी भंग होऊ शकतो. आणि म्हणून समर्थांचं प्रसिद्ध वचन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पाठही आहे पण त्याच्याकडे लक्ष नाही किंवा त्याचं चिंतन नाही. विषयजनित सुख हे सौख्य होणार नाही. विषयांच्या संगाने सुख होतं पण सौख्य होणार नाही, म्हणजे कायमचं सुख त्या ठिकाणी नाही असं त्या ठिकाणी आपल्याला सांगून दिलेलं आहे. आता राजसिक जे माणसं आहेत ते प्रपंचाच्या आधाराने सर्व सुख भोगण्याचा प्रयत्न करतात आणि तो प्रयत्न करत असताना जितक्या सुख देणाऱ्या वस्तू आहेत तेवढ्या सगळ्या आपल्या घरात आणण्याचा प्रयत्न करतात, कारण ते सुख साधनांनी युक्त असे फ्लॅट आणि त्याच्यामध्ये राहायला जरी गेले तरी सुद्धा त्या सगळ्यांना अनित्यतेचा दोष असल्यामुळे, ते नाशिवंत असल्यामुळे शाश्वत सुख जे आहे ते त्या ठिकाणाहून मिळू शकत नाही. ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना मूर्खत्व वचना येऊ पाहे असा एक छान अभंग आपल्या समोर आहे. किंवा जो फक्त प्रपंचातच रममाण होतो त्याचं समर्थ म्हणतात तोंड सुद्धा पाहू नये. जो प्रापंचिकच आहे त्याचं काय करू नये तर तोंड सुद्धा पाहू नये. मग मानवी जीवनाचा गंभीर विचार करण्याचं जे एक वळण असलं पाहिजे. आता इथं गंभीर म्हणजे गंभीर चेहरा करून नव्हे. नेहमी काका आपल्याला सांगतात कैसी उदासी छाई आहे वगैरे वगैरे गाणं म्हणून सांगतात की ह्या पद्धतीचं त्या ठिकाणी नाही. तर गंभीर म्हणजे सखोल चिंतन करणारा जो आहे तो या राजस सुखातलं जे
अनित्यता आहे ते ओळखून त्याच्या फारसं मागे न लागता शाश्वत सुख मिळवण्याचा काय करत राहतो तर प्रयत्न करत राहतो. आणि तिसरं सांगितलेलं आहे तामस सुख. आता हे तामस सुख कशा कशातून मिळतं त्याचं वर्णन केलंय. झोप, कंटाळा आणि मदिरादी विषयांपासून, बाहेर खाली असणाऱ्या वृत्तीपासून हे सुख भोगण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांना मिळणारं सुख हे तामस आहे. आता हे लोक ज्या अर्थी इतके त्याकडे ओढले जातात त्या अर्थी त्यांना सुख तर नक्कीच मिळतंय. मग राजस असू दे, तामस असू दे, पण ते क्षणभंगूर आहे किंवा ते सुख जे आहे त्याला कुठंतरी डाग लागलेला आहे. आता पहा इथं आपल्यासमोर मदिरादी मद्यपान करणारे लोक, आता त्यांना त्या झिंग असेपर्यंत ते त्या सुखातच असतात, पण त्याचा परिणाम सुद्धा काय आहे नंतर जर आपण त्याचा परिणाम पाहिला की ते त्यांच्यापुरतं सुख होतात, दुःख विसरण्याचा प्रयत्न करतात, सिगारेट ओढतील, कुठं दारू पितील, कुठं बहिर्गमन करतील, अशा सगळ्या गोष्टी ते करण्याचा प्रयत्न करतात. कशासाठी? दुःख विसरण्यासाठी. मुख्य काय आहे त्या ठिकाणी कारण त्यांची की घरात पाहिजे ते सुख मिळत नाही म्हणून बाहेर जाऊन ते दुःख विसरण्यासाठी या सगळ्या गोष्टी करतात. पण ते दुःख पूर्णपणे लयाला जातंय का त्यांचं? जातच नाही. मग रोज जावं लागतं त्यांना तिकडं. याचाच अर्थ ते तात्पुरतं शमन करणारं आहे, पूर्ण त्या ठिकाणी दुःखाचं निवारण करणाऱ्या ह्या गोष्टी अजिबात नाही. मग आपला विचार तर चाललेला आहे सकल कारणासह दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. मग अशी परमानंदाची प्राप्ती जी आहे ती फक्त एकाच ठिकाणी मिळू शकते, जे परमानंद असणारं राम किंवा कृष्णाचं स्वरूप आहे. वाच्यार्थाने ते रामकृष्ण आहेत, पण लक्षार्थाने कसे आहेत तर ब्रह्मरूपच आहे. समर्थांची एक छान ओवी आपल्या समोर आहे. सांडूनी राम आनंद घन, ज्याचे मनी विषय चिंतन, तया कैचे समाधान लोलंगतासी. की आनंदघन रामाला सोडून तुम्ही दुसरीकडे सुख शोधत राहाल तर आता दुसरीकडे सुख नाही असं अजिबात नाही, थोडंफार तिथेही आहेच आहे. ते उदाहरण डॉक्टर काका आपल्याला छान देतात. हापूस आंब्याचा प्युअर रस आणि दुसरा पाणी मिसळलेल्या कोळींचा काढलेला रस. आता त्या ज्या कोळी पिळून आपण रस काढलेला आहे त्याला सुद्धा त्या हापूस आंब्याचा रंगही आहे, वासही आहे आणि स्वाद पण आहे. पण प्युअर रस पेक्षा त्याच्या ठिकाणी असलेलं ते सगळं कसं आहे तर कमी आहे. तसं प्रपंचातलं सुख जे आहे ते ह्या भेसळयुक्त रसासारखं आहे आणि शाश्वत सुख जे आहे ते परमार्थातलं, ते भगवंताच्या भेटीमधलं असं ते सुख आहे. मग आता राजस आणि तामस हे सुख मिळवताना सुद्धा भरपूर कष्ट आहेत. आता राजस सुख जेव्हा विषयातून मिळवायचं असतं तेव्हा त्या विषय प्राप्तीसाठी पैसा लागतो. पैसा मिळवण्यासाठी अखंड त्यांची धावपळ चाललेली असते. पैसा मिळवतानाही कष्ट आहे, पैसा खर्च करतानाही कष्ट आहे आणि तो सांभाळतानाही कष्ट आहे. आणि तरी पैसा मिळवूनच आम्ही सुखी होऊ असं ज्याला वाटतं. आता पैसा आणि सुख आपण अवतीभोवती सुद्धा आपण पाहतो की भरपूर पैसे आहेत पण अंतःकरणामध्ये सुख, शांती, समाधानाची यत्किंचित सुद्धा झलक नाही. असे कितीतरी अवतीभोवतीचे समाजामध्ये आपण कुटुंब पाहतो. त्याच्यावरून तरी आपण लक्षात घेतलं पाहिजे की माझं शरीर हे एक साधन आहे, तसं पैसा हे एक जीवन जगण्याचं साधन आहे. त्याला साध्याचा दर्जा कधीही देऊ नये. तसंच विषय सुख सुद्धा कसं आहे तर साधन आहे जीवन जगताना. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध याची प्रत्येकाला जीवन जगताना आवश्यकता आहे, पण तेच ध्येय आहे असं ज्या वेळेला आपण समजतो त्यावेळेला कुठंतरी काहीतरी ते चुकतं. आणि विषय निरपेक्ष आनंद जो आहे त्याच्यापासून नरदेहात आलेला जीवात्मा तो आनंद भोगण्याचा पूर्ण अधिकार प्राप्त झालेला असून सुद्धा ज्या वेळेला तिथून ढळतो त्यावेळेला या संतांना त्याचं अतिशय वाईट वाटतं. आणि म्हणून असे आनंद मिळणारे जे संत आहेत ते पुढे आपल्याला म्हणतात की दास म्हणे आम्ही केले पावलो, आमचं काहीही शिल्लक राहिलं नाही, पण तुमचं बघवत नाही रडणं, म्हणून ते काय करतात तर आपल्यामध्ये येऊन मिसळतात. थांबायचंय ना आपल्याला, 50 मिनिटं झाले. राजस, तामस आणि सात्विक असं 3 सुख जे आहेत
त्यातलं सर्वात श्रेष्ठ टिकाऊ असं जे सुख आहे ते टिकाऊ सुख आपल्याला सात्विक सुख म्हणजे आत्मदर्शनातून मिळणारच सुख आहे आणि म्हणून त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे। आता हा राजसी आहे तो तामसी आहे असे इतरांना नाव न ठेवता मी सात्विक कसा होईल याच्याकडे आमचा काय असला पाहिजे, जास्तीत जास्त भर असला पाहिजे। जय जय रघुवीर।